आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। संसदेसमोर राहुल गांधींच्या चाय पे चर्चा आंदोलनाचा जत येथे निषेध। आमदार गोपीचंद पडळकरांच्या हस्ते निषेध नोंद। 12 मार्च रोजी संसद अधिवेशन सुरू असताना संसद प्रवेशद्वाराजवळ काँग्रेस नेते राहुल गांधी व काही विरोधी पक्षांच्या खासदारांनी केलेल्या चाय पे चर्चा स्वरूपातील आंदोलनाचा जत येथे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या निषेध कार्यक्रमात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते निषेध नोंदवण्यात आला। यावेळी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले की संसद ही देशाच्या लोकशाहीची सर्वोच्च संस्था आहे। अशा पवित्र ठिकाणी राजकीय दिखाव्यासाठी आंदोलन करून लोकशाही व्यवस्थेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करणे योग्य नाही। देशातील महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी संसद अधिवेशन सुरू असताना अशा प्रकारचे आंदोलन करून विरोधकांनी लोकशाही परंपरांचा अवमान केला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। या निषेध कार्यक्रमाला नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरळी, उपनगराध्यक्ष विक्रमदादा ताड, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनीही या घटनेचा निषेध व्यक्त करत संसदीय परंपरा जपण्याचे आवाहन केले। कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी एकमुखाने निषेध नोंदवत लोकशाही मूल्याचा सन्मान राखण्याची गरज अधोरेखित केली। देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये केंद्र सरकार विकासात्मक दृष्ट्या अत्यंत प्रभावी काम करीत आहे। 12 मार्च 2026ला संसदेमध्ये अर्थसंकल्पावरती चर्चा सुरू असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात त्यांचे 20 खासदार सोबत घेऊन जे संसदेचं मकर गेट आहे या गेटच्या परिसरामध्ये चाय पार्टी केलेली आहे। संसदीय इतिहासामध्ये अत्यंत चुकीच्या पद्धतीनं हे कृत्य केलेलं आहे। संसदीय कार्यकाळामध्ये अत्यंत काळ्या अक्षरानं लिहावी अशी घटना राहुल गांधीच्या नेतृत्वामध्ये घडली आहे। या परिसरामध्ये अशी कुठलीही कृत्य करू नयेत अशा माननीय अध्यक्ष महोदयांच्या सूचना असताना देखील लोकशाहीची थट्टा करण्याचं काम राहुल गांधींनी केलेलं आहे। या घटनेचा भारतीय जनता पार्टीचे आम्ही कार्यकर्ते तीव्र निषेध करतो। राहुल गांधी यांनी त्यांच्यासोबत जे 20 खासदार होते यांनी संविधान विरोधी भूमिका घेतलेली आहे। या भूमिकेचा निषेध अखंड देशभर होतोय। आज जतमध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते एकत्रित येऊन आम्ही सर्वजण या घटनेचा निषेध नोंदवतो। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।